इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी जयदीप कोठारी, तर 2 सलामीवीर आपण पाहतोय सूरज खोपडकर आणि संजय खोपडकर. स्ट्राइक वरती सूरज आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती संजय आहे. पहिला बॉल गॅप मध्ये घेऊन काढलाय. गॅप शोधलाय मात्र आउटफील्ड स्लो असल्या कारणाने चेंडू मैदानाच्या आतमध्येच थांबतोय आणि 2 धावा घेण्याची संधी देखील इथे मिळते. इथे जर आपण बघितलं तर ग्राउंड शॉटने नक्कीच कमी धावा येताना दिसतात या मैदानावरती. इथे तुम्हाला जर जास्त धावा जर बनवायचे असतील तर मोठे फटके हे मारणं फार गरजेचं आहे. आपण पहिला मॅच बघितला की कमी धावा आल्या, गॅपमध्ये चेंडू जात होते मात्र आउटफील्ड स्लो असल्या कारणाने चांगले क्षेत्ररक्षण होत होतं आणि एकच धाव जात होती. आणि आपण पाहतोय की कमी धावसंख्या होती आणि तो सामना थोडासा लवकर फिनिश झाला. इथे आपण पाहतोय की आणखीन एक चांगला चेंडू ते हाताळला जातोय. सूरज आणि संजय हे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीला गेलेले आहेत. सूरज हा स्ट्राइक वरती आहे, संजय हा नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. संजयने काहीतरी कानमंत्र दिल्या कारण एक चेंडू निर्धाव आला आणि त्यानंतर लगेच त्याने काहीतरी कानमंत्र दिला आहे सूरज या फलंदाजाला. ऑन साईडला शॉटबॉल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला नाही आहे मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होताना दिसते. आपण या मैदानाचं जर विश्लेषण पाहायचं झालं तर ऑन साईडला आउटफील्ड थोडीशी फास्ट दिसते, त्यानंतर ऑफ साईडच्या रिझर्वमध्ये थोडीशी स्लो दिसते. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. ज्या प्रकारे आपण पाहतो या चेंडूने उचली घेतलेली आहे. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा येतोय पंचांकडून. दोन्ही पंच आपण पाहतोय अनुभवी पंच आहेत, भरपूर वर्षांचा अनुभव आहे या 2 पंचांकडे. मिस टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि टेकन पहिला गडी हा बाद होतोय. सूरज खोपडकर बॅक टू द डगआउट. तुझी सागर बेनी केसा शोभून दिसे ग, तुझी सागर बेनी केसा शोभून दिसे. रे माल तू आज ठेवून सुखान तुला दिवस निरात. मला आवडली आता पोयरा तुझी रफार, नको मला तुझ्याकडून तर बंगला नको रे माहेर पोयरा माझ तुझ्यावर जाम. चल करू आपण सुखाचा संसार. जयेश वाघ आलाय न्यू बॅटर. जयेशाने खूप चांगला फटका ते केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडू आपण पाहतोय तिकडे ट्रॅव्हल झालेला आहे मात्र आउटफील्ड स्लो असल्या कारणे चेंडू थांबतोय. तिकडे 2 धावा घेण्याची संधी आहे आणि 2 धावा कंप्लीट देखील होत आहेत. या 2 धावांची धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचलेली आहे. बॉल टाकून झालेत आत्तापर्यंत 5 बॉल 7 धावा धावफलकावरती. जयदीप कोठारी याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क नाही आहे. चेंडू तो निर्धाव. षटकाची समाप्ती. पहिलं षटक हे समाप्त झालंय. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या फक्त 7 आणि 1 गडी देखील गमावलाय. चावलाई पटी
लगीन तू हो खाली बोल माझी साजना साजना औंधा लगीन हो करून तुझ्यावरी. येतोय अजय किरकिरा दुसरं षटक हाताळण्यासाठी. आपण पाहतो या इशिका 11 तरखड आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि या सीझनची ही दुसरी स्पर्धा आपण या मैदानावरती अनुभवतोय. खूप सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतो या स्पर्धेचं. दर्शनजी डबके आणि त्यांच्या संघाने भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेकरता. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. आपण पाहतोय की खूप सुंदर ट्रॉफीज देखील या स्पर्धेकरता आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर चषक आहेत या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द मॅच करता ट्रॉफी देखील आहे, ज्या या स्पर्धेकरता द ड्रीम्स किचन यांच्याकडून स्पॉन्सर झालेल्या आहेत. यावेळेस यष्ट्यांच्या मध्ये सापडलाय. लीग बिफोरच्या स्वरूपात विकेट मिळालाय. गडी बाद. पोरी भेटाई ना वाकडे आंब्या खाली दिल आलाय हा तुझ्यावरी ग पोरी भेटाई ना वाकडे आंब्या खाली. दशरथ येतोय. दशरथ भुरकुंड. दशरथ भुरकुंड आलाय. आपण पाहतोय न्यू बॅटर. पण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जर विचार केला यावेळेस पाहतो आपण डिफेन्सिव्ह पद्धतीने हा चेंडू इथे खेळून काढलेला आहे. आपण असोसिएशनचा जर विचार केला तर या असोसिएशनमध्ये असे भरपूर खेळाडू आहेत जे एकाच नावाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दशरथ भुरकुंड आपण पाहतोय आपल्याला गौलीपाडा या संघामध्ये देखील पाहायला मिळतोय दशरथ भुरकुंड नावाचा खेळाडू. त्यानंतर सूरज माळी नावाचे देखील आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. तुळशीराम सांबरे असतील, त्यानंतर वैभव सोहळे असेल, अशा आपण पाहतोय की एकाच नावाचे 2-2 खेळाडू आपल्या असोसिएशनमध्ये पाहायला मिळत आहेत. इथे पाहतोय आपण चेंडू हवेमध्ये आहे आणि हा चेंडू मस्तक पे दस्तक देत असताना अक्षयाच्या चेंडू 6 धावां करता ट्रॅव्हल होतोय. षटकार. संघाने नोंद घ्यायची आहे. मैदानाच्या आतमध्ये जे झाड आहे त्या झाडाला जर चेंडू लागला आणि मैदानाच्या आतमध्ये जर राहिला तर धावा तुम्हाला पलून पूर्ण करायच्या असतील याची देखील नोंद घ्यायची आहे. त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर झाड आहे मात्र त्याच्या फांद्या ह्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्या फांद्यानं जर चेंडू जर लागला तर षटकार दिला जाईल आणि त्या फांद्यानं लागून जर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला तर धावा या तुम्हाला पलून पूर्ण करायच्या असतील याची देखील नोंद घ्यायची. सॉरी, षटकार असेल मात्र जे आपण मध्ये झाड पाहतोय त्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्याला लागून चेंडू जर मैदानाच्या आतमध्ये जर राहिला तर षटकार दिला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि त्या फांद्याला लागून जर झेल जर आला तर तो टप्पा कॅच दिला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जे मैदानाच्या आतमध्ये झाड आहे पुन्हा एकदा सर्व संघाने नोंद घ्यायचे. मैदानाच्या आतमध्ये झाड आहे त्या झाडाला लागून जर चेंडू तुमच्या हातामध्ये आला तर टप्पा कॅच दिला जाईल. त्या झाडाला लागून जर चेंडू मैदानाच्या बाहेर जर गेला तर चौकार असेल मात्र ज्या मैदानाच्या आत बाहेर जे झाड आहे त्याच्या फांद्या आतमध्ये आहेत त्याला लागून जर चेंडू मैदानाच्या बाहेर गेला तर षटकार असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. बाकी जे पंच आहेत ते निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. याच दरम्यान आपण पाहतोय चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून गेला होता. 2 धावा तिकडे कंप्लीट झाल्यात.
बघा जे ग्राउंडच्या मध्ये जे झाड आहे त्या झाडाला जर चेंडू आदळला तर सर्व संघाने नोंद करून घ्यायची की सर्व धावा आहेत ना त्या धावून काढायच्या आहेत, पळून तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आणि ज्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जी झाडं आहेत त्याच्या फांद्या सर्व बाउंड्री लाईनच्या मध्ये आहेत. जर त्याला चेंडू आदळला किंवा स्पर्श जर झाला तर तो षटकार मानला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय मिस्टर अजित यांना, विशाल यांना पाहतोय बॉलिंग मार्कवरती. विशाल इंगळे यांना पाहतोय आपण बॉलिंग मार्कवर. विशाल याने नावाप्रमाणेच विशाल सुरुवात केलेली आहे. पहिल्या बॉलवरती संधी होती मात्र शतरक्षक नव्हता तिकडे कोणी, तेच कारण झेल होऊ शकलेला नाहीये. आणि आपण पाहतोय एक धाव ही अंकित केली गेली. धावसंख्या 1 ने आपण पाहतोय पुढे सरसावलेली आहे, ती म्हणजे 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ते आपण पाहतोय मोठे फटके येताना दिसत नाही आहेत. ते मोठे फटके फार गरजेचे असतील. यावेळेस बघा हुकचा फटका केलाय मात्र शतरक्षक आहे तिकडे, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही आहे आणि सहज सोपा झेल तिकडे पकडला गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. जयेश वाघ बॅक टू द डग आउट, फलंदाज बाद. DJ जागृत in the mix. शैलेश येतोय, शैलेश भगत. आपण बघितले की मागच्या सीझनमध्ये आपल्याला पापडी संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळाला होता. या सीझनमध्ये आपल्याला नित्यसाई लोहियानगर या संघाच्या माध्यमातून खेळताना दिसतोय. चेडूला कट केलं होतं आणि आपण पाहतोय फेकी देखील खराब झालेली आहे. धावची संधी ते निर्माण झालेली आहे आणि फलंदाज इथे धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. अगोदर हाना करता पण दुसरी धाव घेण्याचा जे प्रयत्न केला आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. DJ जागृत in the mix. नव्याने फलंदाज प्रकाश येतोय. इथे देखील चेंडूला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. एक धाव इथे पूर्ण झाले. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. शैलेश भगत आपण पाहतोय जो एक विकेटर आहे. नक्कीच तो एक आक्रमक फलंदाज आहे. आक्रमक क्रिकेट खेळतो असतो. मात्र सध्या 2 चेंडूवरती त्याला शांत इथे आपण पाहतोय ठेवलेला आहे. इथे आपण पाहतोय नो चेंडू इथे आपण पाहतोय घोषित केलेला आहे आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा दिलाय. इथे बघा पुलचा फटका केला गेला. क्षेत्ररक्षक
आहे तिकडे. एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतो आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केलेली आहे. या 2 धावा येत आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरसवली जाते, ती म्हणजे 25 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झालेत आतापर्यंत 5. शाळंपूलचा फटका पाहायला मिळतो, मात्र शतरक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये हा चेंडू. शेवटच्या बॉलवरती मिळते विकेट. आणि आपण पाहतोय अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ हा पूर्ण झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. अजूनही आपण पाहतोय 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय नित्यसाही लोहियानगर हा संघ. आपण पाहतो या मैदानाचं थोडंसं विश्लेषण जर करायचं झालं, पाहायचं झालं तर जे आपण धावा पाहतोय हवाई सफरने जास्त धावा या मैदानावरती आत्तापर्यंत लागलेल्या आहेत. त्यानंतर ग्राउंड शॉटने कमी धावा आल्यात. नव्याने बॅटर ध्रुव येतोय, ध्रुव भुरकुडे. अवले सभा पाहतोय एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. विशाल थोडीशी खराब कामगिरी करत असताना आणि इथे आपण पाहतोय 2 धावा इथे पडून पूर्ण इथे केल्या जात आहेत. चला ऍडजस्ट करू द्या. पंचांनी त्याला तिकडे नक्कीच काहीतरी ताकीद दिली आहे. यस, कम्फर्टेबल आहे तिकडे. यस, ओके. इथे पाहतोय स्टॅमिंग झालेला आहे. शतरक्षक पुन्हा एकदा विशाल येतो तिकडे. एक धाव कंप्लीट झाली, सेव्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. सिंगल डबलने आपण पाहतोय स्कोर कार्ड हा पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. आपण पाहतोय 30 ते 40 धावा जरी झाल्या तरी एक चांगला स्कोर या मैदानावरती पाहायला मिळेल, कारण ग्राउंड शॉटने धावा या कमी होताना दिसत आहेत या मैदानावरती. आतापर्यंत जर आपण बघितलं की हा दुसरा सामना चालू आहे आणि आपण पाहतोय की ग्राउंड शॉट खेळून धावा भरपूर कमी झाल्यात. आउटफील्ड देखील स्लो आहे आणि आपण पाहतोय ऑनसाईड आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. चेंडू फास्ट ट्रॅव्हल होतोय शतरक्षकापर्यंत. इथे पाहतोय एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये त्या ध्रुव याला बाद व्हावं लागते. बघा, ध्रुव याला एकही चेंडू केल्याला मिळालेला नाही आहे. असं वाटलं होतं की ध्रुव याला संधी मिळेल आणि ध्रुव एखादा मोठा फटका खेळ आपल्या संघासाठी, मात्र ध्रुव हा नॉन स्ट्राईक एंडवरतीच राहिला आणि धावचीच्या स्वरूपात तो बाद झाला. पाहूया नव्याने फलंदाज गणेश येतोय, गणेश खोपडकर. बॉल डागून झालेत. या षटकातील 4 शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा, 30 रन्स ऑन दी बोर्ड. धाव चेंडू, डॉट बॉल. आता एक शेवटचा एक बॉल बाकी असेल या इनिंगमध्ये. धावसंख्या 30. पुढे ससोल खेळण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहतोय हा चेंडू देखील येतो निर्धाव. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. 31 धावांचं लक्ष इथं ठेवलं गेलंय. नवरा माझा पोटीत गेला, नवरा माझा पोटीत गेला, नवरा
दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. आकाश आणि अक्षय ही जोडी. स्ट्राईकवरती आकाश असेल, नाव स्ट्राईक वरती अक्षय. पहिला बॉल लॉग ऑफ मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. मॅच जिंकण्याकरता 31 धावाचं टार्गेट ठेवलं गेलंय. इथे देखील आपण पाहतोय मिसटायमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली आणि आपण पाहतोय पहिला गडी इथे बाद झालाय 1 या धावसंख्येवरती. लक्षात घ्यायचं आहे पॅनल्टीच्या देखील धावा ऍड केल्या जातील 3 स्कोर कार्ड वरती. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण ही स्पर्धा खेळतोय. मॅच चालू होण्या अगोदर संपण्या अगोदर आपला कॅप्टन म्हणजे टॉस बॉक्समध्ये येणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या. वारंवार कॉल देऊन सुद्धा आपण पाहतोय लोहानगर संघाचा कॅप्टन उपस्थित झाला नव्हता. तेच कारण आपण पाहतोय त्यांना 3 धावांची पॅनल्टी इथे दिली गेली. इथे आपण पाहतोय ब्लॉकरमध्ये चेंडू आतील धावचीची संधी निर्माण झालेली आहे. डायरेक्ट हिट तिथे केला आहे. आता डायरेक्ट हिट झालेला नाही आहे. ओव्हर थ्रो झालाय. त्याचा फायदा इथे मिळतोय. 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. बघा या मैदानावरती 30 ते 40 धावा देखील चेस करणं नक्कीच कठीण होऊ शकतं. मोठे फटके मारणं थोडंसं आपण पाहतोय तेवढं शक्य नाही आहे. या मैदानावरती आउटफील्ड स्लो आहे. आपण पाहतोय ग्राउंड शॉटने आपण पाहतोय फक्त सिंगल डबलच धावा मिळतात. जास्त धावा मिळत नाही आहेत. आणि जर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जर गेला तर फक्त एकच धाव मिळते. म्हणजे या मैदानावरती मोठे फटक्यानेच तुम्हाला जास्तीत जास्त धावा या बनवायच्या असतील. सध्या तरी आपण पाहतोय की धावा येताना दिसत नाही आहेत. इनफिल्डच्या वरून हा इथे फटका केला गेला आहे. आउटफील्ड स्लो असल्या कारणाने चेंडूला फील्ड करण्यात यश येते क्षेत्ररक्षकाला. 2च धावा. इथे देखील आपण पाहतोय एक चांगलं चेंडू इथे हाताळला जातोय. षटकाची समाप्ती. पहिलं षटक हे समाप्त झालंय. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या म्हणजे 8. अजूनही मॅच जिंकण्याकरता 23 धावा. अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. या षटकात आपण धावा जर बघितल्या ना तर फक्त 5च धावा आलेल्या आहेत. आणि पाहतोय पॅनल्टीच्या देखील 3 धावा त्याच्यामध्ये ॲड केल्या. म्हणजे 8 धावा या धावफलकावरती लागल्यात. म्हणजे ज्या प्रकारे पाहतोय सूरजने षटक हाताळलंय. अप्रतिम षटक हाताळलेलं आहे. तर इथे आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज
बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेला आहे. जयेश वाघ स्ट्राईकवरती असेल, तो म्हणजे अक्षय हा बाजूला आकाश आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. दहा धावा या धावफलकावरती इथे लागल्या गेल्यात. आणखीन एक सिंगल धाव बॉल टाकून झालेले आहेत 3. यावेळेस पाहतो आपण खूप चांगला फटका ते खेळला गेलाय. हा चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांकरता. षटकार देतोय. या 6 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन द बोर्ड. इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू इथे निर्धाव येतोय. धावसंख्या पण पाहतोय 16. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. आपण पाहतोय 8ची सरासरी इथे मेंटेन ठेवली जाते. इथे पाहतोय ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू व्ही शेप मध्ये आला. एक धाव इथे पूर्ण झाली. धावसंख्या 1 ने पुढे सरसवली जाते म्हणजे 17 या धावसंख्येवरती. बारा चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. संजय येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. आता आपण पाहतोय की 14 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांनी वाईट चेंडूची नोंद इथे केलेली आहे. वाईट बॉल, एक एक्स्ट्रा रन. आता 12 चेंडू असणार आहेत आणि 12 चेंडूमध्ये 13 धावा ह्या जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू, मला वाटतं पायाला हा चेंडू लागलेला आहे. बघा खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे. बघा क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती दाखवणं फार गरजेचं असतं आणि ती खेळाडू वृत्ती इथे आकाशाने दाखवलेली आहे. पंचांनी तर वाईट चेंडू दिला होता, मात्र बॅट्समनने सांगितले की हा चेंडू पायाला लागलेला आहे. एवढं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झाले आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल. धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचली ती म्हणजे 19 या धावसंख्येवरती.
सिंगलने स्कोर कार्ड हा पुढं नेण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफसाईडला खूप चांगला प्रहार इथे केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. आउटफील्ड स्लो असल्याकडे आपण पाहतोय फक्त एकच धाव. थ्रो देखील खूप चांगला झालाय ध्रुव याचा. एका सिंगल धावणीची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या धावसंख्येवरती. आता 11 धावांची आवश्यकता आहे. बघा येणारे चेंडूंवरती जर विकेट्स किंवा डॉट चेंडू जर आलेत ना तर या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो नित्यसाई लोहियानगर या संघाचा. या मैदानावरती आतापर्यंत लो स्कोरिंग मॅचेस झालेल्या आहेत. पहिला सामना लो स्कोरिंग झाला आणि हा सामना देखील लो स्कोरिंग आपण पाहतोय. पाहूया नित्यसाई लोहियानगर हा संघ कुठपर्यंत हा सामना घेऊन जातोय. चेंडू टाकून झाले 3 धावा लागल्यात 20. स्लोअर 1 मॅच बनवलाय संजय खोपडकर याने. बघा मॅच बनवलाय. आता 8 बॉलमध्ये 11 धावा. बघा डॉट चेंडू विकेट्स येणं फार गरजेचं असतं ज्यावेळेस लो स्कोरिंग सामना असतो. इथे पण पाहतोय आकाश काणात ते मोठं फटके खेळण्यासाठी माहीर आहे. मोठ्या फटक्या खेळण्यासाठी जातोय मात्र बॅट अँड बॉल संपर्क होताना दिसत नाहीये. इथे आपण पाहतोय शडम पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडतो. एक धाव कंप्लीट झाल्याचा प्रयत्न धाव घातक ठरू शकतो आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आकाश हा फलंदाज बाद होतोय. बघा या सीझन मध्ये आपण जर पाहिलं तर आकाश काणेचा फॉर्म आपल्याला तेवढा दिसत नाहीये. त्या प्रकारे मागच्या सीझन मध्ये त्यांनी फलंदाजी केली होती. आपण पाहतोय की 3ऱ्या षटकापर्यंत राहिला मात्र एकच षटकार त्याने आतापर्यंत ठोकलेला आहे. म्हणजे विचार केला तर 8 चेंडूचा खेळ त्याने केला आणि 8 चेंडूमध्ये फक्त त्याने 12 धावा बनवल्यात. बघा हा फॉर्म दर्शवतोय. आपण मागच्या सीझनमध्ये बघितलं की आकाश आक्रमक व्हायचा लगेच मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमानंट. क्लास हा तुमचा कायम तुमच्या सोबत असतो मात्र फॉर्म हा टेम्पररी असतो. प्रत्येक वर्षी खेळाडूचा हा जो फॉर्म असतो ते आपल्याला अप डाऊन होताना दिसत असतो. खालीवर होताना दिसत असतो. विशाल आलाय. विशाल इंगले न्यू बॅटर. 7 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता आता 10 धावांची आवश्यकता आहे. नित्यसाई लोहियानगर या संघाने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. खूप चांगली बॉलिंग त्यांच्या संघाच्या माध्यमातून झालेलं आहे. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच सुरेख झालेलं आहे. या बॉलवरती एखादा मोठा फटका एखादा डॉट चेंडू वाईट बॉल वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. लक्षात घ्यायचं जोपर्यंत कॅप्टन रिव्ह्यूची घोषणा करत नाहीये तोपर्यंत रिव्ह्यू दिला जाणार. लक्षात घ्या सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला आहे. तिसरे पंच आमचे तिकडे सज्ज आहेत आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय व्हाईट बॉल. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. एक्स्ट्रा रन्स ही धावफलकावरती ऍड केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. या चेंडू नंतर तुम्हाला पाणी पोहोचवलं जाईल. पाणी पाठवलं जाईल. 22 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. 9 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 9 धावा. ते पाहतो एक एक्स्ट्रा चेंडू टाकला त्यानंतर आणखीन एक चेंडू टाकावं लागते तो म्हणजे संजय याला. इथे आपण पाहतोय फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न विशाल याचा.
आता 6 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता आहे. 8 धावा या मैदानावरती पूर्ण करणं भरपूर कठीण आहे. बघा कठीण आहे मात्र अशक्य नाही आहे या मैदानावरती. कारण आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर पहिल्या इनिंगमध्ये भरपूर कमी धावसंख्या लागली. त्यानंतर या मॅचमध्ये आपण पाहतो या दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आलेल्या आहेत. आणि या धावांमध्ये आपण पाहतोय की 3 धावा पॅनल्टीच्या देखील ॲड केलेल्या आहेत. मला वाटतं लोहियानगर संघाला पॅनल्टीच्या 3 धावा नक्कीच थोड्याशा अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतायत. मात्र मॅच आहे, काही होऊ शकतं. 6 बॉल 8 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दशरथ भुरकुण. व तो स्लो फास्ट मीडियम बॉलर आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण बघितली डीपमध्ये 3-4 क्षेत्ररक्षक हे तैनात केले गेलेत. आपण पाहू शकता लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, ते 4 क्षेत्ररक्षक हे डीपमध्ये तैनात केलेले आहेत. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय, शॉटम्फुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ठोकलाय षटकार. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क नाही आहे. मॅच जिंकायचा असेल लोहियानगर या संघाला तर डॉट चेंडू येणं फार गरजेचं आहे, विकेट्स घेणं फार गरजेचं आहे. इथे सध्या तरी डॉट चेंडू आलाय. अजूनही 2 धावा इकडे बनवायच्या आहेत. येणारे आपण पाहतोय 1 ते 2 चेंडू जर निर्धाव जर आले तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. हे काम दशरथ याला करावं लागेल. दशरथ अवलीस बघा 100 हा फटका ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे जज करतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय. बघा ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट इथे मिळवलेला आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्न ट्विस्ट निर्माण होतोय. फलंदाज बाद. टर्न होताना दिसतोय. बघा विशाल याने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आला, त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती का हा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालाय. 3 बॉल 2 धावा अजूनही जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा 3 चेंडू 2 धावा. दशरथ यांनी ते कमबॅक केलेला आहे. दशरथ यांनी आणखीन जर एखादा निर्धाव चेंडू आणखीन एखादा विकेट जर घेतल्या तर दबावामध्ये येऊ शकतो न्यू स्टार मडीपाडा संघ. कारण जे फ्रंट लाईन बॅट्समन जे होते ते माघारी परतलेत. आणि आपण पाहतोय जयदीप कोठारी सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. आकाश बाद झालाय, अक्षय बाद झालाय, त्यानंतर आता विशाल देखील बाद झालाय. नवीन आलेला बॅटर आपण पाहतोय अजय किरकिरा. फ्रेश बॅट्समन हा स्ट्राईकवरती आहे. पाहूया गोलंदाज कशा प्रकारे ते बॉल हाताळतोय. सिंगल धावा रोखण्यासाठी क्षेत्ररक्षक अगदी जवळ घेतलेत. क्षेत्ररक्षणामध्ये इथे फेरबदल केला जातोय. त्यांना देखील माहिती आहे की मॅच थोडासा टर्न झालेला आहे. इकडनं दबाव टाकण्याची संधी आहे नित्यसाई लोहियानगर या संघाकडे. आणि
त्याचा ते प्रयत्न कर. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे, घाई करायची आहे. आणि शतरक्षक अगदी क्लोज जाणून ठेवलेत सिंगल धाव रोखण्यासाठी. ऑन साईडला हा चेंडू इथे खेळून काढला, शतरक्षक आहे तिकडे. बघा फक्त एक सिंगल धाव मिळेल. 2 चेंडू आणि आता एका धावेची आवश्यकता आहे. हा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे नित्यसाई लोह्यानगर आणि न्यू स्टार मडुईपाडा दोन्ही संघासाठी. दोन चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. बघा शतरक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल इथे केला जातोय. शैलेश भगत विकेटच्या मागून ते वारंवार शतरक्षणामध्ये फेरबदल करतो. घाई करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. दोन चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. हा चेंडू निर्णायक ठरणार आहे. हा चेंडू निर्णायक ठरणार आहे आणि ठरलाय देखील. निर्धाव चेंडू होतोय. आता एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. बघा षटकार चौकार मारणं फार सोपं असतं, मात्र जी महत्वाची धाव असते सिंगल ती काढणं फार कठीण. बघा विशाल याने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता, त्यानंतर 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा बनवायच्या होत्या, मात्र आता एक चेंडू आणि 1 धाव बनवायची आहे. बघा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आणि गोलंदाज दशरथ भुरकुंड याने ते करून दाखवलंय सध्या तरी. आपण या सीझनमध्ये जर बघितलंय तर मागची स्पर्धा 1 चेंडूमध्ये 1 धाव 2 वेळा झाल्या नव्हत्या, 3 वेळा झाल्या नव्हत्या. इथे होतील का पाहूया. 1 चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. हा चेंडू वाईट बॉल आणि अशा पद्धतीने हा चेंडू आपण पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात नोंदवला गेलाय आणि हा मॅच इथे न्यू स्टार मडुईपाडा या संघाने जिंकलेला आहे. राहुल पुशेकर लवकरात लवकर यायचं आहे. चला आपण टॉस कडे जाऊया.